महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. ज्या शरद पवारांनी आयुष्यभर काँग्रेसपासून वेगळी राजकीय ओळख निर्माण केली, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सारखा स्वतंत्र पक्ष उभा केला, तेच शरद पवार आता पुन्हा काँग्रेसच्या छत्राखाली जाणार का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेत आहे. कारण काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ही चर्चा अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा देशभरात विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसकडून मोठे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षांची ताकद वाढवण्यासाठी आणि भाजप विरोधी मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस नव्या रणनीतीवर काम करत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर काही राजकीय सूत्रांनी असा दावा केला की काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. आता प्रश्न असा आहे की जर हा प्रस्ताव खरोखर दिला असेल तर काँग्रेसला त्याची गरज का वाटतीये? यामागे अनेक राजकीय कारण असू शकतात. पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्र. आजही महाराष्ट्रात काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचा पक्ष हे तीनही वेगवेगळे पक्ष असले तरी त्यांचा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात समान आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी नेतृत्व आणि जागा वाटपाचे प्रश्न निर्माण होतात. जर हे पक्ष एकत्र आले तर विरोधी मतांचं विभाजन थांबू शकतं. दुसरं कारण म्हणजे राष्ट्रीय राजकारण. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्वतःला मजबूत करायचंय. अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यापेक्षा त्यांना थेट काँग्रेसमध्ये सामावून घेण्याची रणनीती आखली जातीये का, अशी चर्चा सुरू आहे. पण या चर्चेतील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे शरद पवार यांची भूमिका काय असेल. कारण शरद पवार हे फक्त महाराष्ट्रातील नेते नाहीत, तर ते देशातील सर्वात अनुभवी आणि स्वतंत्र राजकीय ओळख असलेले नेते मानले जातात. 1999 मध्ये त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. मग आता जवळपास 27 वर्षांनंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्यास तयार होतील का, हा मोठा प्रश्न आहे. याच दरम्यान आणखी एक महत्वाची घटना घडली. ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी एक विधान केलं. राऊत म्हणाले की काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला. कारण लगेचच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट नकारही दिला नाही आणि थेट समर्थनही केलं नाही. त्या म्हणाल्या, संजय राऊत माझे मोठे भाऊ आहेत, त्यांच्या मताचा मी आदर करते, पण हे कधी शक्य होईल ते काळच ठरवेल. राजकारणात अशा प्रकारची उत्तरं अनेकदा संकेत म्हणून पाहिली जातात. म्हणूनच सुळे यांच्या प्रतिक्रियेनंतर या चर्चेला आणखी उधाण आलं. मात्र दुसरीकडे काही राजकीय जाणकार याबाबत वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते शरद पवार यांच्यासारखा नेता स्वतःचा स्वतंत्र पक्ष आणि स्वतंत्र राजकीय ओळख सहजासहजी संपवणार नाही. विशेषतः अजित पवारांच्या बंडानंतर त्यांनी पुन्हा नव्याने पक्ष उभा केला. अशा परिस्थितीत पक्षाचं अस्तित्व काँग्रेसमध्ये विलीन करणं हा निर्णय सोपा असणार नाही. याशिवाय राष्ट्रवादीच्या अनेक स्थानिक नेत्यांचं राजकीय अस्तित्वही स्वतंत्र पक्षावर अवलंबून आहे. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पण जर भविष्यात खरंच असं विलिनीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल दिसू शकतात. काँग्रेस अधिक मजबूत होऊ शकते, महाविकास आघाडीचं स्वरूप बदलू शकतं, जागा वाटपाची गणितं बदलू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात विरोधी पक्षांचं नेतृत्व कोणाकडे राहणार हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो. सध्या मात्र या सर्व चर्चा सूत्रांच्या माहितीनुसार आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर आधारित आहेत. अधिकृतरित्या ना काँग्रेसनं अशा कोणत्याही विलिनीकरणाची घोषणा केली आहे
ना राष्ट्रवादीने त्याला दुजोरा दिलाय. मात्र राजकारणात धूर उठतो तेव्हा कुठेतरी ठिणगी असते असं म्हटलं जातं. त्यामुळे येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात या चर्चांचं रूपांतर मोठ्या राजकीय निर्णयात होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणं शक्य आहे का, की हा केवळ राजकीय दबाव निर्माण करण्याचा एक डाव आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.